एक नाशिक न्यूज, प्रेक्षकांचा विश्वास आणि निष्पक्ष पत्रकारितेची ओळख। नाशिक रोडला स्मार्ट प्रभाग बनवून त्याचा विकास साधावयाचा असेल तर जनतेची व्यथा मांडणारे लोकप्रतिनिधी महापालिकेवर निवडून गेले पाहिजेत, असे प्रतिपादन शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते रवींद्र मिर्लेकर यांनी केले। नाशिक रोड येथे शिवसेना प्रभाग क्रमांक 20 चे उबाटाचे उमेदवार हेमंत गायकवाड, योगिता गायकवाड, अश्विन पवार, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गायत्री गाडेकर यांच्या जय भवानी रोड येथील प्रचार कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी मिर्लेकर बोलत होते। जनतेच्या अपेक्षा काय ते जाणून घेण्याची क्षमता असलेले वर तसेच रात्रंदिवस तुमच्यासाठी धावणारे व सुखदुःखात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी सभागृहात हवेत आणि हे हेरूनच प्रभाग क्रमांक 20 मध्ये शिवसेना ठाकरे गटाने हेमंत गायकवाड, योगिता गायकवाड, अश्विन पवार यांना मशाल चिन्हावर उमेदवारी दिली आहे आणि त्यांच्या जोडीला जोड म्हणून शरद पवारांचा ज्यांच्यावर आशीर्वाद आहे अशा तुतारीच्या निशाणीवर गायत्री गाडेकर यांना या ठिकाणी उमेदवारी दिली आहे। या सर्वांना मतदान करून विजयी करा, असेही मिर्लेकर पुढे म्हणाले। यावेळी सुरेश लवटे, रमेश लवटे, पोपट पाटोळे, दिगंबर थोरात, रवींद्र गायकवाड, शोभा गायकवाड, छाया पाटोळे, वंदना पाटोळे, कच्चेश्वर घोडे, कविता पाटोळे आदींसह परिसरातील नागरिक आणि विशेषतः महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जर विकासच करायचा नाही, नुसतं राजकारण सर्वांना संपवायचं आणि भ्रष्टाचारी लोकांना आपल्या पक्षात घ्यायचं। एक तरी चांगला निष्ठावंत भाजप राहिलाय का? आता भाजपमध्ये पूर्वीचा भाजप राहिलाय, वाजपेयींचा भाजप, अडवाणींचा भाजप राहिलाय का? 90% लोक भ्रष्टाचारी लोक त्यांनी घेतलेत आणि त्यांना वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांना स्वच्छ करून घेतले। हे कारभार करतायत आपल्यावर। या कारभारातून आपण सुखी समाधानी होणार आहोत का? आपला विकास होणार आहोत का? आयुष्य प्रकाश जर करायचं नसेल, विनाशाकडे जर न्यायचं नसेल, हे नाशिक स्मार्ट सिटी तर ते करू शकलेच नाहीये। पण आम्हाला आमचा प्रभाग स्मार्ट करायचा आहे आणि ते स्मार्ट प्रभाग जर करायचा असेल, या भागातील विकास गल्ली बोळ तर चांगल्या तऱ्हेचं विकास करायचा असेल तर जनतेची व्यथा जाणणारी त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी दिले पाहिजे। जनतेचं त्या ठिकाणी अपेक्षा काय हे जाणून घेणारे लोकप्रतिनिधी पाहिजेत, लोकांचे प्रश्न काय आहेत हे जाणून घेणारे लोकप्रतिनिधी पाहिजे आणि रात्रीचा दिवस तुमच्यासाठी धावणारे लोकप्रतिनिधी पाहिजे, तुमच्या सुखदुःखात सहभागी होणारे लोकप्रतिनिधी पाहिजे। आणि म्हणूनच या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या माध्यमातून हेमंत दत्तात्रय गायकवाड, योगिता किरण गायकवाड आणि अश्विन केशव पवार यांना मशाल चिन्हावर उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांना जोडीला जोड म्हणून शरद पवारांना ज्यांच्यावर आशीर्वाद आहे अशा तुतारीच्या निशाणीवर गायत्री संतोष गाडेकर यांना या ठिकाणी उमेदवारी दिली। इकडली जनता जाणकार आहे। मला कळलं की या ठिकाणी कुठेतरी बैठक घेणार होते, योगिताच मला वाटतं तू बोललीस, पण त्याची ती होऊन गेली। ही दादागिरी आहे, ही दहशत आहे। या दहशतीच्या वातावरणात या जनतेला राहायचं आहे का? आणि म्हणून असे दहशत करणारे, अत्याचार करणारे, भ्रष्टाचारी, गुंड, मवाली हे जर त्या ठिकाणी समोर उभे असतील तर त्यांना नेस्त नाबूद करण्यासाठी ही 4 जण या ठिकाणी उभे आहेत। त्यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे। मी जनतेला विनंती करेन, नाशिकच्या भरासाठी, नाशिकच्या विकासासाठी, या प्रभाग क्रमांक 20च्या विकासासाठी या 4 जणांना प्रचंड बहुमताने निवडून द्या। मी या कार्यालयाचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। भैयाजी मनियार, शिवाजीराजे लवटे व ह्या परिसरातील सर्व ज्येष्ठ मान्यवर, उपस्थित सर्व महिला भगिनींनो आणि बंधूंनो, साहेब, हा नाशिक रोड भागातील प्रभाग क्रमांक 20 हा प्रभाग जो आहे हा अगदी सुशिक्षित प्रभाग आणि तसेच आमच्या ह्या परिसरामध्ये जे पूर्वी आमची शेती होती, आमच्या शेतकऱ्यांची, तर याला मळे विभाग म्हणून हा संबोधला जातो आणि जे नाशिकमधून बाहेरून जे लोक आलेली आहेत, ज्यांच्या शिक्षणासाठी असेल, नोकरी प्रसंगी असेल, तर अशा अनेक लोकांची घरं आमच्या ह्या मळे विभागातून, जेव्हा मळे विभाग हा विकसित झाला
तर त्या परिसरामध्ये जेव्हा विकास व्हायला लागला, मोठ्या मोठ्या इमारती व्हायला लागल्या, तर त्या परिसरामध्ये या लोकांनी इथे आमचे घरे घेतली आणि हा प्रभाग अत्यंत असा चांगला प्रभाग आहे, नोकरदार वर्ग आहे, शेतकरी कुटुंब आहे आणि हा प्रभाग आहे. या प्रभागाची जर भौगोलिक रचना जर तुम्ही बघितली तर हा जो नाशिक पुणा रोड आहे, या नाशिक पुणा रोडच्या उत्तर बाजूला याच्यामध्ये गंधर्व नगरी, शिखरेवाडी, भीमनगरचा काही परिसर, तसेच आषाढ इस्टेट म्हणजे उपनगर सिग्नल त्या कोपऱ्यापासून सुरू होतो. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे त्या पुतळ्याच्या नवले चाळीपर्यंत हा असा प्रभाग आहे. आणि या नाशिक पुणा रोडच्या दक्षिण बाजूमध्ये आज आपण जिथे उद्घाटन करत आहोत याच्या माझ्या उजव्या हाताला इथे मिलिटरीची हद्द आहे, तिथपासून तर मुक्तीधाम जो नाशिक रोडचा सर्वात मोठा एक आमचं देवस्थान आहे त्या मुक्तीधाम परिसरापर्यंत असा हा प्रभाग आहे. या प्रभागाची लोकसंख्या 46,700 काही आहे आणि या प्रभागातील मतदार जो आहे तो 35,425 मतदार संख्या आहे या प्रभागाची. या प्रभागामध्ये जे मतदार आहे त्याच्यामध्ये जो आमचा मराठा समाज, शेतकरी समाज हा जो वर्ग आहे हा मोठ्या प्रमाणात आहे आणि तो नेमका आमच्या ह्या परिसरामध्ये आहे, प्रभागाच्या दक्षिण बाजूमध्ये. या दक्षिण बाजूमध्ये योगिता गायकवाड आणि मी स्वतः हेमंत गायकवाड असे आम्ही 2 उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आम्हाला उमेदवारीचा मान दिलेला आहे प्रभागाच्या दक्षिण बाजूमध्ये. आणि प्रभागाच्या उत्तर भागातनं पेंढारकर कॉलनी, जेल रोड हा जो परिसर आहे तिथनं राष्ट्रवादी शरद काँग्रेस पक्षाचे आमच्या गायत्रीताई गाडेकर ह्या उमेदवार आहेत, ज्यांची निशाणी तुतारी आहे. आणि शिखरेवाडी, गंधर्व नगरी ह्या परिसरातनं अश्विन पवार हा उमेदवार इथे दिलेला आहे. अशा प्रकारे भौगोलिकदृष्ट्या आणि जर सगळा विचार केला तर अगदी विचारपूर्वक आपल्या आशीर्वादाने आणि सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आम्हाला ही उमेदवारी लाभलेली आहे. आणि मी आपल्याला विश्वास देऊ इच्छितो की गेल्या 15-20 दिवसापासून आमच्या सर्व ह्या भगिनी, आमचे सर्व कार्यकर्ते, आमचे सर्व बंधू आम्ही ह्या प्रभागातील एक दार, एक उंबरठा आम्ही शिजवलेला आहे. आणि प्रत्येक दारामध्ये जाऊन आम्ही सर्व पॅनलसाठी आम्ही मतदान मागितलेलं आहे. आणि आपल्याला सांगायला आनंद होतो की आम्हाला इतका चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळत आहे. कारण यापूर्वी जे काही भारतीय जनता पक्षाचे आजचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी घोषणा दिलेली होती की मी नाशिकला दत्तक घेतो, आणि त्या शब्दावरती आमच्या नाशिककरांनी, आमचे नाशिककर फार भोळे आणि आम्ही फार विश्वास ठेवतो लोकांवरती, त्यांच्या हातात सत्ता दिली, संपूर्ण बहुमत दिलं. परंतु नाशिककरांची देवेंद्र फडणवीसनी म्हणजे आमची निराशा करून टाकली, आमच्या ह्या शहराचा बट्ट्याबोळ करून टाकला. या शहरामध्ये गुन्हेगारी इतक्या मोठ्या प्रमाणात वाढली, मध्यंतरी ड्रग्सचे प्रकरण, पक्षामध्ये फोडाफोडी जसं राज्यात केलं, जसं दिल्लीमध्ये केलं, त्याच पद्धतीने ह्या भारतीय जनता पक्षाने या शहरामध्ये आमच्या नाशिक शहर